हाय फ्रेंड्स, तर चला आज मी दाखवत आहे तुम्हाला हँडमेकर्स नथ बनवायचं किट. तर हे बघा, मी एक छोटंसं किट दाखवत आहे. त्यातील सगळे छोटे छोट्या गोष्टी मी त्यामध्ये घेतलेल्या आहेत. ते बघा, 3 कटर्स आहेत आपले. ते 3 कटर्स, तसेच हे 5 mm चे गोल्डन मनी आहेत. हे डायमंडचे एडिस्टोनचे ड्रॉप शेप आहेत. ते ग्रीन कलरचे ड्रॉप शेप आहेत, रेड कलरचे ड्रॉप शेप आहेत. त्याचप्रमाणे हे चंद्रकोर पण घेतले आहेत. माझ्याकडे सध्या एकच राहिली, तर मी तुम्हाला एकच दाखवत आहे. हे 1 पॉईंटचे गोल्डन मनी आहेत. हे 5 पॉईंटचे एडिस्टोनचे गोल्डन बॉल आहेत. एडिस्टोनचे गोल्डनवाले बॉल आहेत, गोल्डन कलरचे ते. त्याचप्रमाणे 2 mचे गोल्डन मनी आहेत. त्याचप्रमाणे 5 mmचे मी क्रिस्टल पण घेतलेले आहेत. हे 2 mचे गोल्डन मनी, त्याचप्रमाणे 5 mmचे क्रिस्टल घेतलेले आहेत. मी 2 कलरचे घेतलेले आहेत बघा, रेड कलरचे, ग्रीन कलरचे, व त्याचप्रमाणे इथं मी पिंक कलरवाले लोटस पण घेतलेले आहेत. लोटस खूप वेगवेगळ्या पद्धतीत भेटतात. माझ्याकडे पण 2-3 प्रकारचे होते, पण सध्या माझ्याकडे एकच अवेलेबल आहे. मी तुम्हाला एकच दाखवते. त्याचप्रमाणे व्हाईट मोती आहेत 4 mmचे. त्याचप्रमाणे 2 mmचे गोल्डन मनी आहेत. व ह्या लागणाऱ्या नथीसाठी लागणाऱ्या वावेर आहेत. ह्या 18 गेजची वावेर. ह्या वावेरमध्ये आपण 20 नथ तर सहज बनवू शकतो. त्याचप्रमाणे ही आहे 20 गेजची वावेर, व ही आहे 24 गेजची वावेर. तर ही आपण सूर्यनथला पण वापरू शकतो व ज्वेलरी बनवण्यासाठी पणही वापरू शकतो. त्याचप्रमाणे ही आहे बघा 0.3ची रॅपिंग वायर, जी आपण नथ बनवण्यासाठी वापरतो, ती रॅपिंग वायर. हे वाले व्हाईट मोती आहेत, लोटस. हे बघा, हे गोल्डन मनी. तर हे सगळं काय असं त्यामध्ये, तर हे बघा, असं मी सगळं काही तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी लागतात त्याच आहेत, पण मी त्यामध्ये सामान दाखवताना थोडं थोडं दाखवलेलं आहे तुम्हाला. माझ्याकडे जे सध्या अवेलेबल आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर हे बघा, एक छोटंसं किट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला. तर हे नथ बनवण्यासाठी एवढं काय सगळं गोष्टी लागतात. मी जे वापरते तेच मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. हे बघा, ड्रॉप शेपमध्ये पण क्रिस्टल आहेत 5 mm वाले, रेड कलरचे आणि ग्रीन कलरचे. त्याचप्रमाणे हे बघा, इथे हे झुमका, आपण झुमका नथ बनवायला जे वापरतो ना, ते मोती झुमक्याचे, ते पण आहेत. हे बघा, असं आहे माझं छोटंसं किट. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.